माझं नाव गणेश मल्लिकार्जुन ब्याळे आहे. मी रेनीट 2026मध्ये 652 स्कोअर केले आहे आणि मी 11वीमध्ये ॲडमिशन IIBमध्ये घेतल्यानंतर IIBचे कंटेंट्सवरच फोकस केला होता. 11th-12th मी पूर्ण IIBचे मॉड्यूल्स वगैरे सॉल्व केलेले आहेत. IIBमध्ये असाइनमेंट्स, DPP या मी पूर्ण सॉल्व केलेल्या होत्या आणि यांमध्ये मी स्टार करून ठेवायचो. जे क्वेश्चन मला चांगले वाटायचे ते आम्हाला सेपरेट केबिन्स पण प्रोव्हाइड केले होते अभ्यास करण्यासाठी. आम्ही इथं सकाळी IIBमध्ये 8 वाजता यायचो आणि रात्री 8 वाजताच जायचो. मी 2 वर्ष कन्सिस्टंटली 6 आवर्स मेंटेन केलं होतं. म्हणजे 6 आवर्स म्हणजे आयडियल होतं की मला 6 आवर्स अभ्यास करायचा आहे आणि त्या अकॉर्डिंग मी 2 तास फिजिक्स, 2 तास केमिस्ट्री, 2 तास बायोसाठी असं डिवाईड केलं होतं. कधी ते थोडं पुढे मागे व्हायचं, पण मी हेच कन्सिस्टंटली मेंटेन केलं होतं. नीट 2026मध्ये स्कोअर येत होता 701. बट रेनीटची न्यूज ऐकून मी थोडासा उदास आणि मिक्स होतो. मी म्हणजे खुश पण होतो आणि सॅड पण होतो. बट स्टार्टिंगला थोडंसं फेस करावं लागलं की मला परत अभ्यास करावा लागणार आहे, परत बुक्स घ्यावं लागणार आहे, परत ते हे करणं. बट मी ते फेस केलं. मी स्टार्टिंगला थोडं चालू केलं, मग पुन्हा तोच मोमेंटम गेन करायला मला बराच टाईम लागला. 1 वीक तर लागला असेल मला. त्यानंतर मग फ्लुएन्सी आली आणि मी चालू केला अभ्यास जसा मी आधी करायचो. मला वाटतं या 3 गोष्टींबद्दल मी बोललं पाहिजे तुम्हाला की तुम्ही त्या फॉलो कराव्यात. फर्स्ट ऑफ ऑल 2 वर्ष तुम्ही कन्सिस्टंट राहिलं पाहिजे. तुम्ही किती घंटे अभ्यास करताय ते जास्त मॅटर तसं तर नाही करत, बट तुम्हाला जेवढा प्रेफरेबल आहे तेवढेच आवर्स तुम्ही रोज केलं पाहिजे. असं नाही की एका दिवशी खूप जास्त, दुसऱ्या दिवशी खूप कमी. तुम्हाला ते तेवढं मेंटेन करता आलं पाहिजे आणि तुम्ही कॉन्फिडंट असायला पाहिजे की मी जे रोज करतोय ते एकदम बरोबर आहे आणि त्याच्यामुळे मला एखाद्या चांगल्या एम्समध्ये सिलेक्शन होईल. आणि दुसरं म्हणजे तुम्ही टीचर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. टीचर्सला डाऊट विचारत राहा, टीचर्सशी डिस्कस करत राहा की माझा हा पॉईंट वीक आहे, याबद्दल मी काय करू शकतो, याच्याबद्दल मला क्वेश्चन्स भेटतील का, हा मी इम्प्रूव्ह करण्यासाठी काय आणखीन मेजर्स घेऊ शकतो, तुम्ही काय करू शकता माझ्याशी, तुम्ही मला हे जर कधी टाईम भेटला तर शिकू शकता का, याविषयी तुम्ही टीचर्सशी डिस्कस केलं पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रेंड सर्कल. फ्रेंड सर्कल खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमचा स्कोर खूप असं 10 ते 15 मार्कांनी पण इम्प्रूव्ह होऊ शकतो. आम्ही म्हणजे मित्रांसोबत डिस्कस करायचो चांगले क्वेश्चन्स. एकाला नाही आलं तर दुसऱ्याला विचारायचा, दुसऱ्याला नाही आलं तिसऱ्यांना विचारायचो. कधी तर असं व्हायचं की मी क्वेश्चन करायचो, माझा मित्र तो पाहायचा की बरोबर आहे की नाही, आणि तो माझं चुकला तर तो सांगायचा की याच्यामध्ये हा कॉन्सेप्ट यूज होतो. तर आम्ही असे क्वेश्चन पण डिस्कस करायचो आणि त्याला NCERTमध्ये जर कधी समरीमध्ये हिडन लाईन भेटली तर तो आम्ही डिस्कस करायचो. असं नाही की म्हणजे मित्र चांगले बनवा. कधी जर तुम्ही क्लास मिस केला तर ते तुम्हाला शिकवू पण शकतात. कधी ते तुम्हाला नोट्स तर प्रोव्हाइड करतीलच, बट ते तुम्हाला सांगू शकतात की सरांनी हे स्टेटमेंट सांगताना हे पण सांगितलं होतं, याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. तर फ्रेंड सर्कल, टीचर्सचा कॉन्टॅक्ट आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करणं मला वाटतं की खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्या जर्नीमध्ये IIBच्या टीचर्सचा खूप मोठा रोल आहे. IIBची मॅनेजमेंट पण खूप बेस्ट आहे. तर मी या सगळ्यांना थँक्यू म्हणेल. थिंक IIB इज द बेस्ट.